नमस्कार. 2 दिवस जराशा वेगळ्या विषयावर आपण गप्पा मारल्यात, म्हणजे काहीतरी वेगळंच बोललोय आपण. आजचा दिवस पुन्हा आपल्या मूळ पदावर, मूळ कथानकांच्या वरती येऊया. एक गोष्ट नेहमी बोलली जाते आणि ती अशी की माता कैकेयीने प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवलं 14 वर्षाच्या आणि आपल्या भरताला राज्य मागितलं. मंथरा नावाची दासी कैकेयीच्या मनामध्ये काही भरवून जाते आणि मग त्यात कैकेयीला ते समजतं, कळतं, ती जाणीव होते आणि मग हळूच दशरथाकडे आपल्या दिलेल्या वरदानाचा अधिकार मागते. मग तो वरदान मागितल्यावरती प्रभू रामचंद्रांना राजत्याग करून, राजसुख सोडून वनवासात जावं लागतं आणि म्हणून कैकेयी खूप वाईट होती असं आपण म्हणत जातो. खूपच वाईट होती हो कैकेयी, खूपच वाईट होती. असं करायला नको होतं रामासोबत. कैकेयी खलनायिका होती. अशा आपल्या सारख्या विषय येतात. मला एक वेगळंच सत्य उमगलंय. तेवढं म्हणजे या कथेच्या सांगता सांगता एक सत्य आहे ते तुम्हाला सांगून जातो. महाभारत घडलं आपण म्हणतो ते शकुनीमुळं. म्हणजे शकुनीने दुर्योधनाच्या मनामध्ये अनेक विषय घातले. असं म्हणतात की शकुनीला एकतर धृतराष्ट्रासोबत गांधारीने लग्न करावं हेच पटलं नव्हतं आपल्या बहिणीने. काय आंधळ्या राजासोबत लग्न करायचं, आंधळ्या राजपुत्रासोबत लग्न करायचं असं त्याच्या डोक्यात होतं. आणि आयुष्यभर आपल्या बहिणीलाही आंधळं केलं. त्या साम्राज्याचा बदला घ्यायचा म्हणून शकुनी आला होता म्हणे. म्हणजे कुठे कथा आपण वाचतो, जे समजतं त्यावरून बोलतो. एक रामायण घडलं ते बाकी काय कशावरून घडलं की नाही माहित नाही, पण मंथरा कैकेयी जवळ होती आणि मंथरेने हे सगळं घडवून आणलं असं सांगितलं जातं. रामायण आणि महाभारताच्या युद्धाच्या बीजाच्या मध्ये शकुनी आणि मंथरा हे 2 पात्र आहेत. या 2 पात्रातली एक कॉमन गोष्ट सांगू तुम्हाला. ती कॉमन गोष्ट आहे, शकुनी ही गांधारीच्या माहेरून आला होता आणि मंथरा ही कैकेयीच्या माहेरून आली होती. माहेरचा माणूस आपल्या घरात ठेवला की घराचा खेळ होतो. एवढं एक सत्य मला उगाच उमगल्यासारखं वाटलं म्हणून सांगतोय. कुणी असं करत असेल तर माझ्यावर रागावू नका. मी आपलं उगाच जे उमगलं ते सांगितलं. त्यामुळं बायांनी माहेरचा माणूस आपल्या घरात निर्णय घ्यायला किंवा सल्ले द्यायला आणून ठेवू नये. आपल्या सासरचा कारभार सासरच्याच पद्धतीप्रमाणे आणि आपल्या बुद्धीप्रमाणे करावा, माहेरच्या बुद्धीप्रमाणे नाही. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. जाऊया पुढे. मंथरेने कैकेयीच्या मनामध्ये नको ते विचार घातले म्हणून कैकेयी खलनायिका बनली असं जे बोललं जातं ते कितपत खरं आहे. ईश्वराच्या कोणत्याही कृतीमध्ये काही प्रयोजनं असतात, भगवंताच्या लीला असतात. मग एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडवायची असेल तर तसं पात्र प्रयोजन करावं लागतं. लेखक नाही का, लेखक नाटक लिहितो, त्या नाटकातली पात्र निश्चित होतात आणि मग एक एक पात्र त्या घटनाक्रमानुसार आत येत राहतात. आता नव्या चालणाऱ्या सिरियलमध्ये सुद्धा जमलं नाही एखाद्या अभिनेत्रीसोबत तर तिला ऍक्सिडेंटमध्ये मारून टाकलं जातं आणि मग तिचा चेहरा बदलला जातो आणि नवी आणली जाते. पात्रातला बदल करावा लागतो ना, व्यवस्था करावी लागते. तसं ईश्वराला ह्या सृष्टीचं महानाट्य चालविण्यासाठी अनेक गोष्टीची उपाययोजना करावी लागते. लक्षात घ्या, कैकेयीला दशरथाला मिळालेले सगळे शाप ठाऊक होते. केवळ दशरथा तू आम्ही जसे पुत्रवियोगाने मेलो, म्हणजे श्रावणाच्या आईवडिलांनी दिलेला शाप, दशरथा आम्ही जसे पुत्रवियोगाने मेलो तसा तूही पुत्रवियोगाने मरशील असा शाप दिला होता श्रावणाच्या आईवडिलांनी, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. पण त्यासोबत दशरथाला आणखी काही शाप दिलेले होते. खरं तर दशरथाच्यासाठी श्रावणाच्या आईवडिलांचा शाप हे वरदान होता. लक्षात घ्या, वरदान होता. वरदान या अर्थाने होता की 3 राण्या करून सुद्धा दशरथाला पुत्रप्राप्ती होत नव्हती. मरण्यासाठी, पुत्रवियोगाने मरण्यासाठी तरी पुत्र यावा येणं आवश्यक होतं आणि मग त्या पुत्राचा वियोग घडून मरणं आवश्यक होतं. क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा. त्या पुत्राच्या प्रेमाचा एक क्षण सुद्धा दशरथाला पुरेसा होता. दशरथाला अजून एक शाप होता आणि तो कैकेयीला ठाऊक होता. तो शाप म्हणजे तुझ्या साम्राज्यामध्ये जो कोणी तुझ्यानंतर राजगादीवर बसेल तो लवकर मरेल, हा एक शाप होता. हाही कैकेयीला ठाऊक होता. आता बघा,
कैकेयी प्रभू रामचंद्रावर निरातिशय प्रेम करणारी स्त्री. म्हणजे एका आईचं कौसल्याचं प्रेम जितकं होतं ना, मी असला भंपकपणा करणार नाही की कौसल्यापेक्षाही कैकेयीचं प्रेम रामावरती अधिक होतं, असला काय. कारण जन्मदात्री माता जितकं प्रेम आपल्या लेकरावर करत असते ना, त्याच्यापेक्षा काही अधिक नसतं. त्याला प्रेम हा शब्द नाही आहे, वात्सल्य हा शब्द आहे. आपल्याकडे प्रत्येक प्रेमाला वेगवेगळी संज्ञा आहे. म्हणजे दोन जीवांच्या मध्ये असतं ते प्रेम, नातलगांच्या मध्ये असतो तो जिव्हाळा, प्रेम जिव्हाळा, मित्रांच्या मध्ये असतो तो स्नेह, आणि आई करते ते वात्सल्य असतं. आई प्रेम करत नसते, आईला जिव्हाळा नसतो, आईच्या मनात स्नेह नसतो, आईच्या मनात वात्सल्याच्या भावना असतात. पाना आपोआप फुटतो, कान्हा बघितला की पाना फुटतो, ती असते आई. म्हणून आईच्या प्रेमाला वात्सल्य हा वेगळा शब्द आहे. त्या वात्सल्याची तुलना अन्य कोणासोबतही करता येत नाही. पण सावत्र आई म्हणून त्यातही आई पण होतं, आणि कौसल्याचं रामावर प्रचंड प्रेम होतं. प्रत्यक्ष जगन्नियंता बालक बनून कौसल्याच्या दारी खेळणार असेल तर काय हो काय. म्हणजे नुसत्या रामललाच्या कल्पनेनी आहा होतं आपल्याला. रामलला अयोध्येच्या मंदिरात विराजमान होणार आहेत या कल्पनेनंच देह किती आनंदित होतोय, मन किती पुलकित होतंय ना. नुसतं एखादं बाळ बघितलं तरी आपण खुश होऊन जातो. आजकाल सोशल मीडियावरच्या बाळांच्या रील बघितल्या तरीही आपण खुश होतो आणि पुन्हा पुन्हा बघत राहतो. तिथे जगन्नियंता बाळ बनून कैकेयीच्या मांडीवरती खेळत होता. तिला काय वाटत असेल. निरातिशय प्रेम होतं कैकेयीचं सुद्धा प्रभू रामचंद्रावरती. आणि दशरथाला मिळालेल्या शापाची जाणीव कैकेयीला होती. कैकेयीला याची पण जाणीव होती की आपला मुलगा भरत हा प्रभू रामचंद्रावरती तेवढंच प्रेम करतोय, तेवढंच प्रेम तो प्रभू रामचंद्राच्या शिवाय, आपल्या मोठ्या भावाच्या शिवाय कसलाही विचार करत नाही, याचीही जाणीव तिला होती, याचीही जाणीव. म्हणून खलनायकत्व स्वीकारून, वाईट पण स्वीकारून कैकेयीनं एक वरदान मागितलं आणि ती म्हणाली, रामाला वनवासाला पाठव आणि माझ्या भरताला राज्य दे. बघा, राम 14 वर्ष वनवासाला गेल्यावर राजगादीवर बसणार नाही. नावानं तर रामाच्या राहील, राजगादीवर बसणार नाही. त्यामुळे मरणाचा प्रश्न येणार नाही. नंबर 2, भरताला राज्य दे हे सांगताना तिला ठाऊक होतं की आपलंही पोरग गादीवर बसणार नाही. कारण भाऊ गेला म्हणल्यावर ते काही गादीवर बसण्याची शक्यता कमी आहे. तो त्याच्याच नावाने राज्य कारभार चालवेल, गादी रिकामी राहील आणि कारभार चालेल. बघा किती किती छान विचार आहे. गादी रिकामी राहील आणि कारभार चालेल. आणि ज्या कारणासाठी प्रभू रामचंद्र जन्माला आलेत ते कधी पूर्ण होणार. मखत्राता म्हणून तर निभावलं, ऋषीमुनींच्या सोबत जाऊन यज्ञाचं रक्षण केलं, त्राटिकेला मारलं. आता पुढे काम आहे. ज्यासाठी प्रभू रामचंद्राचा जन्म झालाय ते कार्य म्हणजे रावणाचं काम संपवणे, लंका जाळणे, रावणाला संपविणे आणि सगळ्या देवादिकांना रावणाच्या ताब्यातून मुक्तता देणे. पुन्हा एकदा देवांचं राज्य देवांच्याच दरबारात स्थापन करणे, धर्माचं राज्य स्थापन करणे ही जबाबदारी रामचंद्रावरती होती. आणि त्यासाठीच धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणून रामचंद्र आले होते. अभ्युत्थानम अधर्मस्य म्हणून आले होते. अधर्माचा नायनाट करण्यासाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी प्रभू रामचंद्र आलेले होते. मग या सगळ्यामध्ये या पात्र योजनेत कैकेयीच्या मनात असे विचार येणं, मग रामचंद्राला वनवासाला जावं लागणं, काय हिंमत होती का रावणाची अयोध्येत असताना सीतेला पळवून नेण्याची? एवढीच रावणात जर हिंमत असती तर जनकाच्या दरबारातून नेली असती. सीतेची ताकद कमी नव्हती. जे शिवधनुष्य आपल्या भोकांडी घेऊन रावण पडला होता ना, ते शिवधनुष्य बालिका सीता खेळत खेळत आपल्या एका हाताने उचलत होती म्हणे. एवढी सशक्त आणि बलशाली असलेल्या सीतेला रावणाची राजमहालातून उचलून नेण्याची हिंमत नव्हती. हे सगळं घडलं पाहिजे होतं. म्हणून कैकेयीला ते वरदान मागावे लागले. आणि त्या वरदानाचं फळ म्हणून प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, राजगादीवर बसले नाहीत. दशरथाचा शाप तो जो मिळायला होता तोही खोटा ठरला. आणि मग सगळं कसं निरंकु व्यवस्थित निर्वेधपणे पार पडलं. आणि मग पुन्हा 14 वर्षांनी प्रभू रामचंद्र वनवासाहून परत आले. दशरथाने राजमुकुट रामचंद्रांच्या मस्तकी दिला आणि मग आनंदी आनंद
अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं रामराज्य सुरू झालं. त्यामुळं आता तुम्ही ठरवायचं आहे, कैकेयी नायिका होती की खलनायिका. एखाद्या पात्रावर उगाच आरोप करून निष्कारण बदनामी करू नये, त्याची वस्तुस्थिती देखील समजून घेतली पाहिजे, इतकंच मला सांगायचं आहे. आणि ते लक्षात ठेवा, मंथरा आणि शकुनी माहेरून आले होते, त्यांनी वाट लावली होती. माहेरच्या माणसावर बाईंनी किती विश्वास ठेवायचा हे आपलं आपण ठरवायचं. नमस्कार.